सर हा प्लीज लिंक. हो बेटा, मी देते 9वीची अटेंडन्स लिंक मी पाठवते. हा आता इथे तुम्हाला एक परिच्छेद दिसू लागला असेल. हा परिच्छेद आपण स्पॅनिश मध्ये वाचणार आहोत. त्याच्यातले काही शब्द तुम्हाला नक्की समजतील, त्याचे अर्थ मी तुम्हाला विचारेन, मग त्यानंतर आपण ते शब्दार्थ पाहू आणि मग इंग्लिशमध्ये तुम्हाला तो परिच्छेद पुन्हा एकदा दाखवेन. बघा, खूप सोपा असा परिच्छेद आहे. आपण सगळे महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे महाराष्ट्राच्या तापमानाबद्दल, इथल्या हवामानाबद्दल, महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल हा एक छोटासा परिच्छेद आहे. पहा, मी सावकाश वाचत जातोय, नीट लक्षपूर्वक ऐका. मध्येच मी एखाद्या शब्दाचा अर्थ विचारेन. किंवा असं करूया आपण, मी एक एक लाईन घेतो आणि त्याच्यातल्या शब्दांचा अर्थ विचारतो. पहिल्या ओळीत क्लिमा हा शब्द दिसतो आहे. एल क्लिमा. क्लिमाचा अर्थ काय असू शकतो? हवामान. हवामान. हवामान, क्लायमेट. बरोबर, करेक्ट. त्या पुढे आहे बारियादो. VARIADO. बारियादो म्हणजे काय असू शकतं? गेस करा जरा, थोडस गेस वर्क करावं लागेल. वेगवेगळं, एक्झॅक्टली, व्हेरियस. इंग्लिशमध्ये आपण व्हेरियस म्हणतो किंवा मराठीत वेगवेगळं. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढे आहे जेनेराल. GENERAL. जेनेराल. जनरल. बरोबर. त्यानंतर त्याच्या पुढे आहे त्रेस. त्रेस म्हणजे नंबर 3. बरोबर. त्यानंतर त्रेस म्हणजे 3. पुढे आहे बेरानो. VERANO. बेरानो म्हणजे उन्हाळा. बरोबर. सर त्या पुढे आहे सर मला ना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. विचार ना. सर स्पॅनिश जी ही भाषा आहे ती म्हणजे स्पेन या देशातून निघाली आहे. पण सर स्पॅनिश या भाषेचं सर्वप्रथम उच्चारण कुणी केलं होतं? अच्छा. बर, असं असतं की भाषेत ध्वनी असतात, साऊंड्स. हो. ते सगळ्यात मूलभूत घटक असतात. त्या ध्वनींचे मिळून बनतात काही, त्याला आपण इंग्लिशमध्ये सिलेबल्स म्हणतो, आणि त्याच्यातून बनतात शब्द. म्हणजे तुम्ही एखादा इंग्रजीतला शब्द घेतलात, कॉम्प्युटर, तर त्याच्यात पहिल्यांदा काही मूलभूत ध्वनी आहेत. क, म, प, ट असे मूलभूत ध्वनी आहेत. त्याचे बनतात सिलेबल्स. तुम्ही कॉम्प्युटर हा शब्द एका दमात उच्चारू शकत नाही. आपल्या नकळत पण मध्ये मध्ये एक ब्रेक लागत असतो. कॉम्प्युटर अशा 3 टप्प्यात आपल्याला तो वाचता येऊ शकतो, बोलता येऊ शकतो. दुसरं काही तुम्हाला उदाहरण देतो बघा. येस, नो या शब्दांमध्ये मध्ये कुठे ब्रेक लागत नाही. एका दमात आपण ते बोलू शकतो. नो, न, ओ असं नाही होत. एक मिनिट थांबा. मग त्यानंतर या शब्दांचे बनतात, सिलेबल्सचे बनतात शब्द, आणि हे शब्द
नुसते असे म्हणजे त्यांना अर्थविरहित असे ते शब्द नसतात. त्यांना काही अर्थ प्राप्त होतो, समाजामध्येच त्यांना काही अर्थ प्राप्त होतो आणि त्याचीच बनते भाषा. या भाषेचे काही व्याकरणाचे नियम सुद्धा असतात. म्हणजे शब्द कोणत्या क्रमाने वाक्यात असावेत, म्हणजे मग त्याचा अर्थ लागू शकतो, हे समाज ठरवत असतो. मला वाटेल तसे मी शब्द कोणत्याही क्रमाने वापरून बोलू शकत नाही. एक मराठीतलं साधं उदाहरण घेतलं, मी म्हटलं की मी उद्या शाळेत जाणार आहे, तर तुम्हाला अर्थ समजतो. पण तेच जर मी शब्दांची मोडतोड केली किंवा त्यांचा क्रम बदलला आणि मी असं काही म्हटलं की शाळेत आहे, उद्या मी जाणार, तर हे वाक्य ऐकायला सुद्धा आपल्याला बरोबर वाटत नाही. कारण आपण जी भाषा बोलतो ती भाषा आपण एका नियमाने बोलत असतो. त्या भाषेचे नियम हे आपणच ठरवलेले आहेत की कोणत्या क्रमाने शब्द बोलल्यानंतर त्याचा अर्थ तयार होतो, त्याचं अर्थपूर्ण वाक्य होतं. हे सगळं आपणच ठरवलेलं आहे परस्पर सहमतीने, आणि आपण तसंच पुढच्या पिढ्यांनाही शिकवत जातो. अशी ती भाषा असते. आणि म्हणून जसे स्पॅनिश मधून आता तू म्हणालीस की स्पॅनिश भाषा ही स्पेन मधून निघाली, तर म्हणजे याचा अर्थच स्पेन मधल्याच लोकांनी तिचं व्याकरण बनवलं, त्या व्याकरणाचे नियम बनवले, शब्दांना अर्थ दिला. आणि ह्या भाषेवरती लॅटिन नावाच्या एका जुन्या भाषेचा प्रभाव आहे. जशी आपल्याकडे भारतामध्ये संस्कृत ही एक भाषा होती किंवा आहे, त्या भाषेचा आजच्या काही भारतीय भाषांवरती बराच प्रभाव आहे. तसाच लॅटिन या भाषेचा स्पॅनिश या भाषेवरती प्रभाव आहे. हॅलो सर, मग ही भाषा सुरू कोणी केली? ही भाषा सुरू कधी तर ही झाली? भाषा सुरू कोणी केली? भाषा कोणी एक व्यक्ती कधी सुरू करत नाही. मी आत्ता म्हटलं तसं भाषेचे नियम म्हणजेच व्याकरणाचे नियम, शब्दांचे अर्थ, या सगळ्या गोष्टी ज्या आल्या या समाज बनवत असतो. आणि अर्थात काळाप्रमाणे त्याच्यात काही बदलही होत जातात. तर आजच्या ज्या काही युरोपीय भाषा आहेत, म्हणजे त्याच्यात स्पॅनिश सुद्धा एक आली, ही सुद्धा काही आपण म्हणूया शतकांपासून तयार होत 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 ती आजच्या स्वरूपात आपल्याला दिसते. मराठीचं आपण जसं तुम्हाला माहिती असेल, कदाचित तुम्ही ज्ञानेश्वर नाव ऐकलं असेल किंवा इतर संतांची नावं ऐकली असतील, किंवा मग शिवाजी महाराजांच्या काळात, पेशव्यांच्या काळात, इंग्रजांच्या काळात अशी मराठी बदलत गेली. आता आपण मराठी बोलतो ती काही संत ज्ञानेश्वर बोलत होते तशा पद्धतीची नाहीये. इतरही भाषांचं तसंच काहीसं आहे. त्यांनाही इतिहास आहे, काही 100 वर्षांचा इतिहास आहे, आणि ती त्या त्या काळाप्रमाणे बदलत गेलेली आहे. आजची जी आपण स्पॅनिश आहे, आपण जी स्पॅनिश शिकतो आहोत, ही आजच्या काळात बोलली जाणारी स्पॅनिश आहे. ठीक आहे. ओके सर. ओके, फाईन. तर मग आपण पुन्हा एकदा या परिच्छेदाकडे येऊया. तर हॅलो सर, मी बघा चॅट मध्ये एक सांगितलेलं आहे, ते तुम्ही जरा वाचता का? ओके. हे रोमन लोकांनी काढली, पण ही आयडिया कोणी काढली की स्पॅनिश अशा पद्धतीने बोलली जाऊ शकते? मी ना परत की अशी भाषा कोणत्या पद्धतीने बोलली जावी, भाषा कोणत्या पद्धतीने बोलली जावी याचे नियम कोणीही एक व्यक्ती ठरवत नसते. याचे नियम हे संपूर्ण समाज ठरवत असतो. म्हणजे आता मी जेव्हा मराठी बोलतो, बरोबर, त्यावेळेला त्या भाषेत जे काही ध्वनी आहे, जे काही शब्द आहेत, त्याचे काही व्याकरण आहे,
हे मी एका व्यक्तीने ठरवलेलं नाहीये. तसंच कुठलीही भाषा आपण घेतली, मग ती स्पॅनिश असो किंवा इतर कोणतीही भाषा असो, ही कोणीही एक व्यक्ती ठरवत नाही की ही अशा पद्धतीने बोलली जावी. समाजाला जे मान्य होतं ते आपण भाषेमध्ये स्वीकारत जात असतो. उद्या मला वाटलं पाण्याला पाणी न म्हणता दुसरं काहीतरी म्हणावं, तर ते समाज मान्य करेल का? नाही मान्य करणार. उद्या मी पाण्याला मक असा काहीतरी शब्द काढला आणि मी म्हटलं की माझ्या मते मक म्हणजे पाणी, तर ते मान्य होईल का? असं नाही मान्य होत. तर पाण्याला आपण जसं पाणी म्हणतो मराठीमध्ये, हे सगळ्यांना मान्य आहे. तसं प्रत्येक भाषा ही त्या समाजाला मान्य असते, तेव्हाच तिला आपण भाषा म्हणतो. नाही ना, तर मी तेच म्हणतो ना, परत मराठी कशी बोलावी हे कोणी सांगितलंय? म्हणजे तिच्यातले उच्चार, त्यातले शब्द, वाक्यरचना कशी असावी, हे याचे नियम कोणी एका व्यक्तीने ठरवले आहेत का? कोणा एका व्यक्तीचं नाव सांगता येईल का? नाही सांगता येत. मग स्पॅनिशच्या बाबतीत तरी कसं सांगता येईल? ठीक आहे, बरं. आता आपण पुन्हा एकदा परिच्छेदाकडे जाऊया. तर या परिच्छेदात आणखीन एक शब्द होता, पहिल्याच ओळीत शब्द होता मॉन्सून. MONZON, मॉन्सून. याचा काय अर्थ असू शकतो? मान्सून. एक्झॅक्टली. सर म्हणजेच पुढे आहे इनबियर्नो. इनबियर्नो हा शब्द आहे हिवाळा. हिवाळा. बरोबर, करेक्ट. त्या पुढच्या ओळीत पहा, कालोर. आसे कालोर हा एक शब्द आपण पाहिला होता. आसे कालोरचा अर्थ काय होता? इट्स हॉट. इट्स हॉट. गरमी असते, उन्हाळा असतो, उकाडा असतो. हा, गरमी असते. त्यानंतर पुढे एक आहे एस्पेसियालमेंटे. एखाद्या इंग्लिश शब्दाला हा जवळचा वाटतोय का? एस्पेसियालमेंटे. स्पेशली. स्पेशल किंवा स्पेशली. बरोबर. त्यानंतर पुणे आणि मुंबई ही कशाची नावं आहेत? आणि शहरांसाठी शब्द आहे सिउदादेस. त्या पुणेच्या आधी एक आलाय पहा, CIUDADES. सिउदादेस म्हणजे शहर. हो सर. त्यानंतर पुढच्या ओळीत पहा, टेम्पेरातुरास म्हणजे काय असू शकतं? टेम्परेचर. पुढे 40 ग्रादोस सेल्सियस म्हणजे किती डिग्री सेल्सियस. बरोबर, 40 अंश सेल्सिअस. बरोबर. त्यानंतर पुढे पहा, खाली आहे पहा, खुनियो आणि सेप्टेंब्रे ही कशाची नावं आहेत? सप्टेंबर महिन्यांचे सर. सेप्टेंब्रे म्हणजे सप्टेंबर आणि खुनियो म्हणजे जून. बरोबर. सो खुनियो म्हणजे जून, सेप्टेंब्रे म्हणजे सप्टेंबर. ह्या महिन्यात आपल्याकडे काय होतं या जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान? पावसाळा. पावसाळा. बरोबर.
पाऊस पडतो. त्या पाऊस पडणे यासाठी शब्द आहे युएबे. LLUEVE असा शब्द दिसतोय पहा. सेप्टेंब्रे नंतर LLUEVE असा शब्द दिसतोय. युएबे म्हणजे पाऊस पडणे. बरोबर. त्यानंतर त्याच ओळीत शेवटचा शब्द आहे काउसान. CAUSAN. स्पेलिंग पाहिलं तर हा एखाद्या इंग्लिश शब्दाला जवळचा वाटतोय का? कोणाला गेस करता येईल? सर एकदा नवीन सांगता का? थोडा आवाज ब्रेक झाला होता. हो सर, हा. परत सांगा ना. चौथ्या ओळीत शेवटचा शब्द आहे पहा काउसान. CAUSAN. हा स्पेलिंग पाहिलं आपण याचं तर एखाद्या इंग्लिश शब्दाला जवळचा वाटतोय का? कमिंग. हो सर. कमीन. कोणत्या? कमीन. कमीन. नाही नाही, कमिंग नाही. काऊ. काऊ. कॉज. काऊ सर. कॉज. CAUSE. कॉज. कॉज या इंग्लिश शब्दाचा अर्थ काय असतो? कारण. कारणीभूत. कारणीभूत मराठीत म्हणतो. कॉज म्हणजे कारणीभूत असणे. ओके. त्यानंतर पुढे पहा त्याच्या खालच्या ओळीत पाचव्या नाही, आपण थेट 6व्या ओळीत जाऊया. वरून 6वी ओळ किंवा खालून 3री ओळ असं आपण म्हणूया. लास आरेयास. इथे पहा लास आरेयास. आरेयास म्हणजे काय असू शकतं? एरिया. एखादं ठिकाण किंवा स्थळ. मोंटानियास या शब्दाचा अर्थ कोणाला माहित आहे का? माउंटेन. करेक्ट. नंतर फ्रियो. फ्रियो म्हणजे फ्री. थंडी. फ्रीज. ओके. त्यानंतर सेकंड लास्ट लाईन मोदेरादा. मोदेरादा याचा अर्थ काय? सर आवाज ब्रेक होतोय. ओके. मोदेरादा. मोदेरादा याचा अर्थ काय असू शकतो? कोणाला गेस करता येईल? इंग्लिश मध्ये काय म्हणू शकतो? मॉडरेट. मॉडरेट. मध्यम. मध्यम. मॉडरेटचा अर्थ असा असतो मध्यम. बरोबर. मॉडरेट म्हणजे मध्यम. बरोबर. त्यानंतर शेवटच्या ओळीत पहा उमेदो. उमेदोचा अर्थ काय असू शकतो? उमेदवार. नाही नाही, आपण हवामानाबद्दल बोलतोय. उमेदवाराचा काय संबंध? दमट. हा, दमट. ह्युमिड. इंग्लिश मध्ये ह्युमिड म्हणतात. आर्द्र म्हणू शकतो आपण. बरोबर. हा. आणि रेखियोन. रेखियोन म्हणजे काय असू शकेल? रेग्युलर. बदलते. रेखियोन. बदलते. बदलते. इंग्रजी शब्दाला जवळचा आहे हा. स्पेलिंग तेच आहे, फक्त उच्चार वेगळा आहे. रिजन. बरोबर. मग आता पुन्हा एकदा आपण हा परिच्छेद वाचूया. आपल्याला या परिच्छेदात बरेचसे शब्द समजलेले आहेत, त्यामुळे आता आपल्याला याचा अर्थ समजणं हे फारसं कठीण होणार नाही. तर मी आता सावकाश हा परिच्छेद वाचतो. त्यावेळेला उच्चारांकडे नीट लक्ष द्या.
मग त्यानंतर आपण त्याचा अर्थ पाहू. पहा, एल क्लिमा de Maharashtra es variado. En general hay 3 estaciones: verano, monzón e invierno. En el verano hace mucho calor, especialmente en las ciudades como Pune y Mumbai. Las temperaturas pueden llegar a 40 grados Celsius. Durante la temporada de monzón, que comienza en junio y termina en septiembre, llueve mucho. Las lluvias son muy fuertes y a veces causan inundaciones. En invierno, el clima es más fresco y agradable, con temperaturas entre 10 y 20 grados Celsius. Las áreas cerca de las montañas tienen un clima más frío. Las costas, como en Mumbai, tienen una temperatura más moderada debido al mar. En general, el clima de Maharashtra es cálido, pero cambia dependiendo de la región. आता हा जो परिच्छेद आहे, या परिच्छेदातले सगळे शब्द आपल्याला समजणार नाहीत असं मी सुरुवातीलाही म्हटलं होतं. प्रत्येक शब्द त्याचा शब्दशः अर्थ समजून घेण्याची आता काही गरजही नाही. 2 मिनिटापूर्वी आपण ज्या शब्दांचे अर्थ डिस्कस केले तेवढे शब्द जरी तुमच्या लक्षात राहिले तरी देखील पुरेसे आहे. बाकी आपल्याला या परिच्छेदाचा अर्थ समजून घ्यायला आता काही कठीण जाणार नाही. तर पुन्हा एकदा पहा. आता मी एकेका वाक्याचा अर्थही सांगतो. पुन्हा एकदा सांगतो की याच्यातले फक्त ठराविक शब्दच आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हा परिच्छेद काही पाठ करण्यासाठी नाही किंवा हा परिच्छेद काही लक्षात ठेवण्यासाठी नाही. यातली वाक्यरचना म्हणा ही काही आता तुम्हाला स्वतःला बनवता येईल अशीही काही अपेक्षा नाही. फक्त या परिच्छेदातले ठराविक शब्द चांगल्या पद्धतीने समजून परिच्छेदाचा एक सामान्य अर्थ स्थूल मानाने जरी लक्षात आला तरी देखील पुरेसे आहे. तर पहा, एल क्लिमा दे महाराष्ट्र एस बारियादो म्हणजे महाराष्ट्रातलं हवामान हे वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळं असतं. एन general म्हणजे सर्वसामान्यपणे. आई 3 estaciones 3 ऋतू असतात. verano, monzón e invierno उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. en el verano म्हणजे उन्हाळ्यात hace mucho calor खूप गरमी असते, उकाडा असतो. especialmente en las ciudades como Pune y Mumbai आणि खास करून पुणे किंवा मुंबई सारख्या शहरांमध्ये जास्तच गरमी असते. Las temperaturas pueden llegar a 40 grados Celsius म्हणजे तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं. Durante la temporada de monzón म्हणजे मान्सूनच्या काळात, que comienza en junio जो की जून महिन्यात सुरू होतो, y termina en septiembre आणि सप्टेंबर महिन्यात संपतो. llueve mucho त्या काळात खूप पाऊस पडतो. Las lluvias son muy fuertes म्हणजे
पाऊस खूप आपण म्हणूया कोसळधार असतो, किंवा पाऊस कोसळतो, नुसता पडत नाही तर कोसळतो. Y a veces causan inundaciones, आणि कधी कधी तो पूर परिस्थितीला कारणीभूत ठरतो. इनुंदासियोनेस म्हणजे पूर परिस्थिती, कावसान म्हणजे कारणीभूत असणे. कधी कधी तो पूर परिस्थितीला सुद्धा कारणीभूत असतो. आपल्याला माहिती आहे पावसाळ्याच्या काळात महाराष्ट्रात काही ठिकाणी पूर सुद्धा येतो. एन इनबियर्नो म्हणजे हिवाळ्यात, एल क्लिमा एस मास फ्रेस्को ई आग्रादाब्ले म्हणजे हिवाळ्यामध्ये हवामान हे तुलनेने सौम्य आणि थंड असतं, थंड आणि सौम्य असतं. Las con temperaturas entre 10 y 20 grados Celsius. 10 ते 20 अंश हे सरासरी तापमान असतं. Las áreas cerca de las montañas म्हणजे जो डोंगराळ भाग आहे, ज्या भागात डोंगर आहेत, आपल्याला माहित आहे महाराष्ट्रात डोंगराळ प्रदेश आहे, सह्याद्रीचा प्रदेश आहे. tienen un clima más frío. तर डोंगराळ प्रदेशात हवामान थोडस थंड असतं. या डोंगराळ प्रदेशातच आपली थंड हवेची ठिकाणं आहेत. महाबळेश्वर असेल, कळसुबाई असेल, किंवा इतर जी काही शिखरं आहेत किंवा जी थंड हवेची ठिकाणं आहेत ती सगळी डोंगराळ प्रदेशात असतात. लास कोस्तास म्हणजे किनारी प्रदेश, कोस्ट इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. कोमो एन मुंबई, उदाहरणार्थ मुंबईत tienen una temperatura más moderada debido al mar. किनारी प्रदेशात उदाहरणार्थ मुंबईत तापमान हे मध्यम स्वरूपाचं असतं. देबिओ आलमार, आणि त्याला कारण काय तर समुद्राचं जवळ असणं. एन मार म्हणजे समुद्र. एन general सर्वसामान्यपणे El clima de Maharashtra es cálido y húmedo. महाराष्ट्राचं तापमान हे किंवा हवामान हे उष्ण आणि आर्द्र असतं. Pero cambia dependiendo de la región. पण अर्थातच प्रदेशाप्रमाणे ते थोडस बदलतं. जे प्रदेश किनारपट्टीपासून थोडे दूर आहेत तिथे काहीसं वेगळं असतं. जे किनारपट्टी जवळ आहेत तिकडे काहीसं वेगळं असतं. जो डोंगराळ प्रदेश आहे तिकडे काहीसं वेगळं असतं. तर असं प्रदेशाप्रमाणे ते बदलतं सुद्धा. तर हा परिच्छेद आपल्याला वाचल्यानंतर कदाचित आपल्याला असं वाटत असेल, तुम्हाला असं वाटलं का की आपण स्पॅनिश मध्ये सुद्धा काही गोष्टी, काही परिच्छेद म्हणा किंवा काही उतारे म्हणा हे सहजपणे समजून घेऊ शकतो. म्हणजे इतकं काही कठीण नाहीये स्पॅनिश समजणं. हो किंवा सर वाटलं तर. हो सर वाटलं. हो सर, असा मनात आता कॉन्फिडन्स आलेला आहे की आता आपण स्पॅनिश भाषा तर नक्कीच शिकू शकतो. हो सर. अच्छा, हो सर. ओके ओके. सर आणि खूप अवघड आहे. सर स्पॅनिश त्यापुढे काय होत होतं, आतापर्यंत आपण शब्द शिकत होतो, उच्चार पाहत होतो, कधी कधी काही वाक्य पाहत होतो. आज आपण काय केलं, एक दोनदा आपण काही संभाषण सुद्धा पाहिली होती. पण आज आपण काय केलं, या पलीकडे जाऊन एक परिच्छेद वाचला आणि या परिच्छेदात आपल्या लक्षात आलं असेल की बरेचसे शब्द आपल्याला माहित होते आणि त्यामुळे परिच्छेदाचा एकूण अर्थ लावणं, समजणं हे तितकंसं मग अवघड राहत नाही. अर्थात प्रत्येक परिच्छेद हा शब्दशः समजला पाहिजे असा आग्रह कधीच धरायचा नसतो. पण आपल्याला त्याचा ढोबळ मनाने अर्थ समजून घेता आला तरी सुद्धा आपल्याला ह्या पातळीवरती तेवढं पुरेसं आहे. तर सर प्लीज एकदा वाचू द्या ना, चुकणार नाही, प्लीज एकदा वाचू द्या.
बरं, एक काम कर. अजून कोणाला वाचायचं आहे का लावण्य सोडून? मला जागृतीला. हो सर मला ती. जागृती आणि कोण आहे? प्राची. बरं, एक काम करा, लावण्या, जागृती आणि प्राची या तिघी जणी मला पण वाचतील. वाचायचंय. बरं, थांबा थांबा, तुमच्यासाठी मी दुसरं काही संभाषण वगैरे आणतो. बरं, लावण्या, एक काम कर, 40°C जे लिहिलेलं आहे ना, 40 grados सेल्सियस, तिथपर्यंत वाच. ओके सर, स्टार्ट करू का? कर. El clima de Maharashtra es variado. En general, hay 3 estaciones: verano, monzón y invierno. En el verano hace mucho calor, especialmente en las ciudades como Pune y Mumbai. Las temperaturas pueden llegar a 40 grados Celsius. ओके, एक चांगली गोष्ट आहे की खूप छान वाचलंस, आणि मुख्य म्हणजे ह्याचं रेकॉर्डिंग होत आहे, ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. खरं तर असंही करता येऊ शकतं की तुम्ही तुमच्या आवाजात असं एखादं संभाषण वाचू शकता. हवं तर ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवा, म्हणजे मग मला इतरांना सुद्धा तुमचं उदाहरण देता येईल की पहा, तुम्ही किती छान वाचता, किती छान वाचू शकता. तुमचं उदाहरण मला इतरांना देता येईल. करू शकतो आपण असं? यस सर. हो सर. हो सर. ओके, चालेल. काही प्रॉब्लेम नाही सर. ओके सर. म्हणजे मग त्यावेळेला मी तुमचं नाव घेईन, म्हणजे मी दुसरीकडे जेव्हा कधी Yes, sir. कुठे शिकवायला जाईन त्यावेळेला तुमचं नाव घेईन, तुम्ही कुठल्या बॅच मध्ये शिकता, कोण आहात वगैरे हे सगळं सांगेन, आणि त्यानंतर तुमच्या आवाजातले हे जे काही उतारे आहेत किंवा संभाषणं जी काही असतील ती मला इतरांना उदाहरणादाखल ऐकवता येतील. ओके, तर आता यानंतर जागृती वाचणार होती आणि प्राची वाचणार होती. तर जागृती दुरांत्यापासून सुरू करून इथे ग्रादोस सेल्सियस आहे तिथपर्यंत वाच. आहे. ओके सर. सर एक मिनिट. हा, फक्त जागृती हो सर, करू का स्टार्ट? वाच 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 वाच. Durante la temporada de monzón que comienza en junio, termina en septiembre, luego mucho las leaves son me forest या wax. सर, हा शब्द काय आहे? Causan. A veces causan Ausan. Sir, screen this. Ausan inundaciones. inundación en invierno. El clima es más fresco o agradable con temperatures in 10 sorry. Es 10 y 20. अच्छा, ठीक आहे. 10 y 20 च्या पुढे 10 and 20 याच्या पुढे ग्रोदास क्लेझियम. अच्छा, बरं, मला सांग जागृती, तू कधीपासून सर, मी आपल्या क्लासमध्ये? म्हणजे सर, मी पहिल्यांदा वाचण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे मी ऑगस्ट पासून क्लासला जॉईन आहे. पण सर, अच्छा. मला ना म्हणजे एवढं जास्त समजत नाही. आता मागच्या आपल्या 3 क्लासेस पासून थोडं थोडं कळायला लागलंय. अच्छा. बरं बरं बरं. सर, मी खूपच चुकले ना? नाही नाही नाही,
खूप असं नाही, पण अर्थात काही ठिकाणी अजूनही योग्य उच्चार करता येऊ शकतो. काय करू शकतो आपण त्यासाठी, की असे परिच्छेद म्हणून मी म्हटलं, की जे अजूनही आता उदाहरणार्थ लावण्याने वाचलं होतं. मग लावण्य असं काही करू शकते, की तिच्या आवाजात ती वाचून इतरांसोबत शेअर करू शकते. म्हणजे आपल्या WhatsApp ग्रुपवरती जर मेसेज पाठवला, तो व्हॉइस नोट असा पाठवला, तर म्हणजे इतरांना पण ते त्या पद्धतीने वाचता येऊ शकेल. ते पुन्हा पुन्हा ऐकून म्हणा, असं काही करता येऊ शकेल. हे परिच्छेद वगैरे मी तुम्हाला देईन. सर मला तेव्हा ना तुम्हाला इंट्रोडक्शन पण देता येतं हो सर, yes, yes, yes. नक्कीच नक्कीच ते आपण त्याचे व्हिडिओ वगैरे बनवूया. इंट्रोडक्शनचे वगैरे ना आपण व्हिडिओ बनवूया. आणि आता कोण राहिलं होतं बरं? प्राची. उरलेला परिच्छेद वाचते? येस सर. हा. Las Ares crema de la montaña listen clima más friso las constant coma in Mumbai dinner Yuma temperature más Monteda debido सर नाव काय? Almar, debido Almar. Almar in Gretel clima de Maharashtra climado himedo climbo Ero, cambia, Temloc den pledi dependiendo. dependiendo de la Rigon. ओके. अच्छा, प्राची केव्हा क्लासमध्ये जॉईन होतीये? 8वी पासून. नाही. आपल्या क्लासमध्ये केव्हापासून जॉईन होते? म्हणजे कोणत्या महिन्यापासून? सर जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून जॉईन झाली. अच्छा, ठीक आहे, हरकत नाही. आता आपल्याकडे एवढाच एक परिच्छेद नाहीये, आपल्याकडे इतरही काही आहेत. त्यामुळे आपण आणखी एका संभाषणाकडे जाऊ शकतो. पहा, मी आता एक नवीन संभाषण तुमच्या समोर ठेवतोय. आता आपण एक परिच्छेद वाचला, आता एक संभाषण आहे. पहा, 2 व्यक्तींमधलं हे संभाषण आहे. पेर्सोना उनो आणि दोस. पेर्सोना उना आणि दोस. पहा. Hola, ¿cómo estás? Hola, estoy bien, gracias. ¿Y tú? Estoy muy bien, gracias. ¿Qué tiempo hace hoy? Hace sol y está muy cálido. ¿Y en tu ciudad? Aquí está nublado y hace un poco de frío. ¡Qué raro! Aquí hace calor. Sí, el clima cambia mucho. ¿Te gusta el sol? Sí, me gusta mucho. Prefiero el sol al frío. Yo también. Espero que salga el sol pronto. Ojalá que tengas un buen día. Igualmente. Hasta luego. असं हे संभाषण आहे. या संभाषणामधलेही काही शब्द आपल्याला नक्की माहिती आहेत. बघा, आपण सगळ्यात आधी कोणालाही भेटल्यानंतर हॅलो म्हणताना काय म्हणतो? हॅलो. ओला. होला. ओला. ओला. बरोबर, तिथूनच सुरुवात झालेली आहे. ओला. त्यानंतर कोमो एस्तास? हाऊ आर यू? बरोबर, कोमो एस्तास म्हणजे हाऊ आर यू, कसा आहेस किंवा कशी आहेस. हा, त्यानंतर त्याचं उत्तर दिलं आहे ओला एस्टोई बिएन. आय एम फाईन. ग्रासियास. आय आय एम फाईन. थँक्यू. हॅलो, आय तू कशी आहे? बरोबर, तू कसा आहेस किंवा तू कशी आहेस. बरोबर. त्यानंतर And you? एस्टोई बिएन, ग्रासियास. मी खूप छान आहे, फारच छान आहे. आय एम व्हेरी गुड.
थँक्यू. के तिएम्पो असे ओई म्हणजे ओई म्हणजे आज आणि तिएम्पो म्हणजे आजचं वातावरण कसं आहे किंवा आजचं तापमान कसं आहे. असे सोल सोल म्हणजे असे सोल याचा अर्थ काय होता? सनी. सनी. एक्झॅक्टली बरोबर. ऊन पडलंय किंवा सूर्यप्रकाश आज छान आहे असं. ई एस्ता कालिदो आणि वॉर्म आहे म्हणजे अगदी असं भयानक उकाडा वगैरे असं नाही पण छान आहे म्हणजे वातावरण ते त्यांच्या दृष्टिकोनातून छान आहे. मी मागे एकदा सांगत होतो पहा 2-3 क्लास पूर्वी सांगत होतो की स्पेन मधला उन्हाळा असतो हा आपल्यासारखा असह्य नसतो. तो सौम्यच असतो आणि त्या लोकांना तो हवा हवासा वाटतो कारण त्यांच्याकडे बराचसा काळ अशा प्रकारची परिस्थिती असते की सूर्यप्रकाश दिसत नाही, सूर्य दिसत नाही, सूर्य उगवत नाही किंवा दिवसाच्या आणि रात्रीच्या काळात अंतर जास्त असतं, फरक जास्त असतो आणि म्हणून जे उन्हाळ्याच्या काळात खास करून त्यांना घराबाहेर पडावंसं वाटतं, घराबाहेर राहावंसं वाटतं असं. तर त्यानंतर पुढे विचारलं आहे ई एन तू सिउदात आणि तुझ्या शहरात कसं आहे. त्यावर पहिल्या व्यक्तीने काय उत्तर दिलं? आकी एस्ता नुब्लादो म्हणजे इथे ढगाळ आहे. ई आसे उन पोको दे फ्रियो आणि थोडस थंड आहे. केरारो म्हणजे किती विचित्र आहे. आकी आसे कालोर इथे गरमी आहे. पण ही स्पेन मधली गरमी म्हणजे आपल्यासारखी नाही हे पुन्हा एकदा सांगतो. सी एल क्लिमा कांबिया मुcho म्हणजे हवामान बदलत असतं. ते गुस्ता एल सोल तुला सूर्यप्रकाश आवडतो का? ऊन पडलेलं असतं अशी परिस्थिती आवडते का? सी हो मे गुस्ता मुcho मला खूप आवडतं. प्रेफिएरो एल सोल आल फ्रियो म्हणजे विशेषतः जो उन्हाळा नसलेला काळ सुद्धा असतो तेव्हाही खास करून त्यांना अशी खूप आस लागलेली असते की कधी एकदा सूर्य दिसेल. यो तांबियन मला सुद्धा. एस्पेरो के साल्गा एल सोल प्रोंतो. प्रोंतो म्हणजे प्रॉम्प्ट, क्विकली, फास्ट. आस्ता प्रोंतो म्हणजे सी यू सून म्हणतो आपण. तर पहिल्या व्यक्तीची काय अपेक्षा आहे? त्या व्यक्तीने काय अपेक्षा व्यक्त केली आहे की सूर्य लवकरच दिसेल. दिसेल. हा. उखाला के तेंगासून बुएंदिया. अच्छा ठीक आहे. देन हॅव अ गुड डे. इग्वालमेंटे म्हणजे यू टू हॅव अ गुड डे. हasta luego. सी यू लेटर. अशा पद्धतीचं हे संभाषण होतं. सर प्रोनंट म्हणजे हा तेजस सर प्रोनंट म्हणजे काय? PRO. प्रोंतो PRONT. हो सर ते म्हणजे प्रोंतो प्रॉम्प्ट किंवा क्विक, फास्ट. ओके सर. लवकरच. जलद गतीने. सर मी वाचू का? ओके. कार्तिक आणि कोण वाचतंय? आपल्याला अजून एका व्यक्तीची गरज आहे. कार्तिक सोबत कोण वाचेल? सर मी बौद्धवी. ठीक आहे चालेल. सो कार्तिक यू आर द फर्स्ट पर्सन. बौद्धवी यू आर सेकंड पर्सन. वाचा. Hola, ¿cómo estás? Hace sol está muy caldo. ए थांब 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 थांब. कुठे 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 एकदम 3-4 डायलॉग पुढे गेली. होला एस. मला ती स्क्रीन दिसत आहे. बौद्धवी तुझा पहिला डायलॉग वाच. येस सर. Hola, estoy bien. Gracias. Tú.
esto my brain Gracio, ¿qué tiempo es hoy? Hace sol está muy caldo en tu cuide. ¿Qué está novelo es un poco de frío? Muy raro acque has calor. Si el clima cambia mucho, ¿te gusta el sol? Sí, me gusta mucho, prefiero el soy el frío. Yo también espero que salga el sol pronto. Ojalá que tengas un buen día. Legumen, hasta luego. ओके, ठीक आहे, चांगला प्रयत्न केलात. पण पुन्हा एकदा मी वाचतो, ऐका. ओला, कोमो एस्तास? किंवा एक काम करूया, आपण लावण्याला विचारूया. लावण्य वाचू शकेल? तेच म्हणणार होते मी, वाचू का? हा, वाच वाच वाच. पूर्ण वाच. Hola, ¿cómo estás? Hola, estoy bien, gracias. ¿Y tú? Estoy muy bien, gracias. ¿Qué tiempo hace hoy? Hace sol y está muy cálido. ¿Y en tu ciudad? Aquí está nublado y hace un poco de frío. Qué raro. Aquí hace calor. Si el clima cambia mucho. ¿Te gusta el sol? Sí, me gusta mucho. Prefiero el sol al frío. Yo también espero que salga el sol pronto. Ojalá que tengas un buen día. Igualmente, hasta luego. ओके, ठीक आहे, ठीक आहे. सो बरं, आता मगाशी सांगितलं होतं तसंच या संभाषणातलेही सगळेच शब्द किंवा सगळीच वाक्य आपल्याला समजली पाहिजेत, लक्षात राहिली पाहिजेत, असं काही नव्हतं. काही ठराविक शब्द जरी लक्षात राहिले तरी देखील संदर्भाने आपल्याला संभाषणाचा अर्थ लागू शकतो आणि तेवढं पुरेसं आहे. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे हे संभाषण आपल्याला असंच्या असं आता आपल्याला बोलून दाखवता येईल का? शब्द किंवा वाक्य पुढ्यात न ठेवता बोलून दाखवता येईल का? नाही, तशी काही अपेक्षा नाहीये. सध्या आपल्याला समजणं हे महत्वाचं आहे. आपल्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे की ते समजणं. जेव्हा आपल्याला ते समजेल तेव्हा ते आपोआप आपल्या लक्षात राहायला लागेल. त्यासाठी आपल्याला काही वेगळं करावं लागणार नाही. आणि मग जेव्हा आपल्या लक्षात राहील हे शब्द किंवा अशी काही वाक्य जेव्हा आपल्या लक्षात राहतील तेव्हा मग आपल्याला आपोआपच बोलता येऊ लागेल. अशी प्रक्रिया आपण जन्माला येतो तेव्हापासूनही अशीच प्रक्रिया होत असते. जेव्हा तुम्ही जन्माला आला होतात तेव्हा काही पहिल्या दिवशी किंवा 2 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी तुम्ही मराठी धडाधड बोलत नव्हतात. कोणीच बोलत नव्हतं आपल्यापैकी. तुम्हाला मराठीतलं पहिलं वाक्य पूर्णपणे बोलायला किमान काही महिने गेले असतील, 1 वर्ष गेलं असेल. तसंच स्पॅनिशच्या बाबतीत सुद्धा होणार. पण तुम्ही बघा, तुमच्या आजूबाजूला जे कोणी लोक होते, आई वडील असतील, इतर कोणी नातेवाईक असतील, ते जे काही बोलत होते ते तुम्ही ऐकत होतात चुपचापपणे. हळूहळू त्याला प्रतिसाद देत होतात, कधी हसून, कधी रडून, कधी आणखी कुठल्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद देत होतात. मग हळूहळू एखादा शब्द बोलायला लागलात. मग हळूहळू 2-4 शब्द एकत्र करायला लागलात. मग हळूहळू वाक्य बनवायला लागलात. या सगळ्या प्रक्रियेला किमान 1-1.5 वर्षाचा काळ जातोच. तेच स्पॅनिशच्या बाबतीत किंवा इतर कुठल्याही भाषेच्या बाबतीत होतं. जेव्हा तुम्ही आता व्यवस्थित वाचायला लागला आहात, हे अर्थातच आजच शक्य होतं. हे काही गेल्या वर्षी
8 महिन्यापूर्वी कधी कोणालाही शक्य झालं नसतं, पण आज जे शक्य होतं आहे ह्याच्याच वरती आपण आणखीन थोडेसे प्रयत्न घेऊन स्पॅनिश व्यवस्थित शिकू शकतो, पूर्णपणे शिकू शकतो. चला आजच्या पुरतं इथे थांबूया. ओके सर, बाय सर, गुड नाईट. बाय, adios. गुड नाईट. Bye bye. गुड नाईट. थँक यू.